नाव समजणं आमच्यासाठी भरपूर महत्त्वाचं असणारा, कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून वैयक्तिक पारितोषिक आहेत आणि ते पारितोषिक देण्यासाठी जर आपला संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचला आणि ते पारितोषिक देण्यासाठी थोडंसं आम्हाला कठीण जाऊ शकतं. त्याच कारणामुळे नाव कळणं प्रत्येक खेळाडूचा भरपूर महत्त्वाचं आहे. आमच्या समवेत जॉईन झालेत कराबे गावाचे अतिशय उत्तम दर्जाचे खेळाडू, लेफ्ट आर्म फास्ट बॉलर, गुंडलेकरच्या भूमिकेमध्ये सध्या करावे 11 करावे या टीम कडून खेळत असताना प्रमुख गोलंदाज आहेत रोनक तांडेल, आमच्यासोबत जॉईन झालेत. रोनक तांडेल येणाऱ्या काही वर्षांमध्ये नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये नवी मुंबईमध्ये रोनक तांडेल अव्वल दर्जाचा गोलंदाज असेल, यात काही शंका नाही आहे. परंतु जाऊया मॅच कडे. पहिला पहिल्याच बॉल वरती मात्र विकेट मिळवण्याचा मात्र संधी या ठिकाणी प्राप्त करून दिली होती गजानन याने, परंतु झेल झाला ड्रॉप राजेश भोईर यांच्या माध्यमातून. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये ते आहेत. अरविंद स्ट्राईक वरती आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. हा बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतो, डॉट बॉल पाहायला मिळतोय. 40+ खेळाडू आहेत स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय बॅटिंग साठी नंदेश आहेत. गोलंदाजी मार्क वरती 40+ खेळाडू. गजानन आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल जर पहिला तर बॅटची एज विकेट किपरने चूक केली. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन मिळाली आहे, परंतु दुसऱ्या बॉल वरती डॉट बॉल टाकलाय. यावेळचा फटका मात्र खूप चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतोय. एक रन कंप्लीट झाली आणि बघता बघता मात्र दुहेरीमध्ये देखील कन्वर्ट केलेला. चांगली रनिंग मिळून विकेट्स दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं तंत्र पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचतीये 3 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती गजानन खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. राईट अमाउंट विकेट. यावेळचा बॉल पुन्हा एकदा खुलास टाकला गेला. एक सिंगल रन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. खूप चांगला षटक पाहायला मिळालं. P1च्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा खर्च केलेला नाहीये. 4 बॉल जर पाहिले तर खूप चांगल्या रीतीने हाताळले. टप्पा वारंवार चेंज करत राहिलेले आहेत. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 4. गजानन गोलंदाजी मार्क वरती. आता स्ट्राईक वरती फलंदाज नंदेश पाहायला मिळेल. पहिल्यांदाच नंदेश स्ट्राईक वरती आहे. यावेळचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला आणि अगदी झेल मात्र सोप्या पद्धतीने पकडला गेलाय आणि पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार ठरलाय. मिस्टर नंदेश हा फलंदाज बाद झालाय. थँक्यू सो मच. पॅडी आलाय प्रतीक भोईर नंबर क्रमांक 3 वरती आपण पाहतो. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे गजानन याच्या ओव्हर मधला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 4 धावा धावफलकावरती. खूप चांगलं षटक आतापर्यंत हाताळलाय. शेवटचा बॉल राईट अमाउंट द विकेट. शेवटच्या बॉल वरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पॅडीच्या बॅट मधनं आलाय. पहिलाच बॉल फेस करत असताना हा षटकार. टीमची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती.
लेजंड खेळाडू 12वे 40+ चे हे खेळाडू आहेत आणि ते गोलंदाजी मार्कवरती आलेत. पिटूच्या ओव्हरमध्ये राजेश भोईर यांना आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्कवरती. बॅटिंगसाठी समोर आपण पाहतोय स्ट्राईक वरती फलंदाज अरविंद आपल्याला पाहायला मिळते. 40+ चे खेळाडू आहेत. पॅडीच्या बॅटमध्ये खूप चांगला फटका पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती पहिला बॉल राजेश यांचा. पहिला बॉल बॅटची एज लागलेली आहे. डिक्लेरेशन मध्ये 1 रन मिळेल विथ 11 या टीमला. चांगली सुरुवात या ओव्हरची राजेश भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या राजेश भोईर यांनी. चांगले गोलंदाज आहेत. लेजंड खेळाडू आहेत धारावे गावाचे आणि यंग क्रिकेट गाजवून झाल्यानंतर आता 40+ मध्ये पदार्पण झालं आणि 40+ मध्ये ही खूप चांगला खेळ राजेश भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. यावरचा चेंडू मात्र हवेमध्ये मिस टाइम फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी सोपा जाईल. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जात असताना आणि राजेश भोईर यांना मिळते पहिली सफलता. 40+ खेळाडू अरविंद मैदानाच्या बाहेर. आला नवीन फलंदाज डावखुऱ्याचा फलंदाज आहे. फिल्डिंग मध्ये आता विवरचना केली जाईल. चेंजेस केले जातील कारण की डावखुऱ्याचा फलंदाज इथून आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे. टीमची धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 11 धावा दाफलकावरती. राजेश भोईर यांनी खूप चांगली सुरुवात केलेली आहे. पिटूच्या ओव्हर मध्ये भरोसा दाखवला दीपक ठाकूरने. यावरचा बॉल मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता. डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेट वरनं येतील तोपर्यंत फक्त एक सिंगल रन. टीमची धावसंख्या सिंगलच्या सहाय्याने 12 धावा दाफलकावरती. पुन्हा एकदा पॅडी आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रतीक भोईर आपल्याला पाहायला मिळतो. विकी भोईर यांचे हे बंधू पॅडी ज्यांचा मी उल्लेख सातत्याने केला. पहिला बॉल फेस करत असताना षटकार मारण्याची सवय पॅडीची अजूनही गेलेली नाहीये. तर पैसे सिच्युएशन मध्ये ही पॅडी मॅचेस जिंकून द्यायचा मच्छिंद्र स्मृती धारावे टीमला. तो आज ही स्पर्धा खेळत असताना या मॅच मध्ये पहिलाच बॉल फेस केला आणि मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर षटकार ठोकलाय. टीमची धावसंख्या दाफलकावरती 12 धावा दाफलकावरती लागल्या. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. या ओव्हर मध्ये राजेश भोईर जे लेजंड खेळाडू आहेत 40+ चे खूप चांगला खेळ सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. भावेश नाईक यांच्याशी आम्ही चर्चा केली. भावेश नाईक यांनी सांगितलं की तुम्ही लेजंड खेळाडूंचा खऱ्या अर्थाने आदर्श घ्या, त्यांचा सन्मान करा, त्याची रिस्पेक्ट करा. हे भावेश नाईक यांनी सांगितलंय. तेव्हाच तुम्ही मोठे क्रिकेटर व्हाल. तेव्हाच तुमच्यामध्ये आत्मविश्वास येईल खेळण्यासाठी. जोपर्यंत तुम्ही मोठ्या खेळाडूंचा सन्मान करत नाही तोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स आहे तो वाढणार नाहीये. तुम्हाला लेजंड खेळाडूचा सन्मान करावा लागेल. त्यांनी आपल्या गावासाठी किती क्रिकेट खेळलाय आणि एक काळ त्याने गाजवला. त्यांचा आदर्श घ्या हे भावेश नाईकने सांगितलेलं होतं. राजेश भोईर त्यामधले एक खेळाडू आहेत. डबलचा फटका मात्र पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतो. मिस टाइम झाला. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. राजेश भोईर यांना दुसरी सफलता मिळते. काय गोलंदाजी करतोय. 40 ओलांडल्यानंतरही यंगस्टरला लाजवेल अशा प्रकारची गोलंदाजी राजेश भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दुसरा विकेट मिळत असताना राजेश भोईर यांना आणि टीमची धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 13 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये आता कोण येईल कारण की 3 विकेट आता गेलेले आहेत आणि 3 विकेट गेल्यानंतर अर्थातच आयकॉनला मैदानामध्ये येण्याची परवानगी आहे. पाहूयात धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये येईल का. धीरज भोईर मागे थांबेल. 3 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. पाहूयात धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये येतोय का. यस आलाय. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा परफेक्ट ऑलराऊंडर मिस्टर 360 मैदानाच्या आतमध्ये. आता बॅटिंग चांगली करावी लागणार.
मागच्या मॅच मध्ये संधी दिली होती आपल्या टीमच्या खेळाडूंना का जा तुम्ही टोटल कमी आहे तर तुम्ही बॅटिंग करून घ्या, तुमचा आत्मविश्वास वाढवून घ्या नेक्स्ट मॅच साठी. परंतु आता इथून स्कोर चांगला उभा करावा लागणार आहे कारण की प्रथमतः ते आता बॅटिंग करतात. म्हणून धीरज भोईरला 3 विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येणं भरपूर महत्वाचं होतं आणि ही सुवर्ण संधी धीरज भोईर यांच्यासाठी आहे की पॉवर प्लेच्या ओव्हर मधला शेवटचा बॉल आहे. 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2च क्षेत्ररक्षक आहेत, एक लॉंग ऑफ आहे आणि एक डीप मिड विकेट आहे. म्हणजे पूर्णपणे मुभा आहे धीरज भोईरला की तो डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला या क्षेत्रामध्ये तो चौकार षटकार खेचू शकतो, डीप स्क्वेअर लेगला चौकार षटकार खेचू शकतो. शेवटचा बॉल. चला चेंडू पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळाला परंतु धीरज भोईर हे चेंडू सोडणार नाहीये. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर धीरज भोईरचा शो पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषा पार. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 19 धावफलकावरती. 11 चेंडूचा खेळ संपेपर्यंत चांगल्या स्थितीमध्ये होता संघ AR नाईक स्ट्रायकर्स हा संघ चांगल्या स्थितीमध्ये होता परंतु जसा धीरज भोईर स्ट्राईक वरती आला शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकून पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 19 धावफलकावरती. 19 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर आपण पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये दसरथजी पाटील सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातूनही आम्हाला ऐकायला मिळतं परंतु त्यांना तेव्हाच मजा येते ज्यावेळेस प्रेक्षक मैदानावरती असतील. प्रेक्षक मैदानाची गर्दी असली की दशरथ सरांचा आवाज भरपूर निघतो आणि मग त्यांना भरपूर शब्दरचना जी आहे ती त्यांना सुचतात. परंतु या मैदानावरती जर पाहिलं तर आजचा दिवस आहे शुक्रवारचा ऑफिस डे. त्याच कारणामुळे ही स्पर्धा भरपूर प्रेक्षक जे आहेत ते युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहतात. त्यांचंही आम्ही सरचे स्वागत करतोय क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. चला 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 19 धावफलकावरती लागल्यात आणि आता मात्र स्ट्राईक वरती फलंदाज प्रतीक भोईर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती रुपेश आला. धीरज भोईरची भरपूर महत्वाची विकेट आहे. रुपेश आला. दीपक ठाकूर का गोलंदाजी करत नाहीये हा प्रश्नचिन्ह. काय गेम प्लॅन त्याने सेट केलाय कारण की रोनक या ओव्हर मध्ये दीपक ठाकूरला गोलंदाजीसाठी येणं भरपूर महत्वाचं होतं. धीरज भोईर खेळपट्टीवरती आणि तुमच्या टीम मधला उत्तम गोलंदाज त्या गोलंदाजाला गोलंदाजी करणं भरपूर महत्वाचं होतं. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. 1 रन कंप्लीट झालेली या एकाच रन वरती संतुष्ट मानेल कारण की धीरज भोईर यांच्याकडे स्ट्राईक राहणं भरपूर महत्वाचं असणार आहे. 20 धावफलकावरती 20 रन्स. डोकेदुखी असणारा धीरज भोईर दीपक ठाकूर यांच्यासाठी फिल्डिंग मध्ये व्यूहरचना करत असताना अगदी कमी वयामध्ये ओम नाईक आणि प्रिन्स नाईक हर्ष नाईक यांनी मात्र जबाबदारी सोपवलेली आहे दीपक ठाकूर वरती की तू आयकॉन रामच्या टीमचा आणि तो चांगल्या रीतीने कॅप्टन्सी करतोय. आपण पाहू शकाल फिल्डिंग मध्ये व्यूहरचना धीरज भोईर आल्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सजवला. लॉंग ऑफ आहे त्याच्यानंतर लॉंग ऑन आहे डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लाईक. यावेळचा चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतोय का आणि झेल झालाय ड्रॉप. ओ हो 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 हा काय झालं मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल तुम्ही. दीपक ठाकूरने इथेच 2-3 उड्या मारल्या होत्या ज्यावेळेस बॉल हातामध्ये होता. ही चूक झालेली आहे. ही चूक झाली आहे AR नाईक स्ट्रायकर्स या टीमच्या खेळाडूंकडनं. दीपक ठाकूर करेल तर काय करेल. रोनक क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवलं गेलं होतं. डीप एक्स्ट्रा कव्हरला जो क्षेत्ररक्षक होता त्याने अगोदर 2 कॅचेस पकडल्यात लॉंग ऑफला म्हणजे तो अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे यात काही डाऊट नाहीये. जो पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये बाहेर क्षेत्ररक्षण करतो तो चांगलाच क्षेत्ररक्षक असेल. डबलचा बॉल मध्ये फिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. अगदी सोपा जाईल टिपलाय आणि फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर जाईल प्रतीक भोईर. आपण उल्लेख करत होतो क्षेत्ररक्षकाचा. त्या क्षेत्ररक्षकाने रोनक सांगतोय की 2 कॅचेस त्याने पकडलेले आहेत परंतु जो झेल उडालेला होता रोनक तो धीरज भोईरचा होता. त्या क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये एकंदरीत प्रश्न असेल का हा धीरज भोईरचा झेल आहे. तो प्रेशर त्याला मात्र हँडल झालेला नव्हता आणि त्याच्याकडनं ती कॅच ड्रॉप झाली. पण तो काही हरकत नाही. इथून अजून संधी मिळू शकते. पण तुम्ही कौतुक करेन गोलंदाजांचं देखील कारण की दीपक ठाकूर यांनी भरपूर चांगला भरोसा दाखवला गोलंदाज रुपेश यांच्यावरती ज्यामध्ये ते धीरज भोईरला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले असते. परंतु जशी स्ट्राईक रोटेट झाली धीरज भोईर नाही तर प्रतीक
भोईरची विकेट त्याला मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल दशरथ भोईर, आणखीन एक लेजंड खेळाडू या दाराबे गावाचे दशरथ भोईर आपल्याला पाहायला मिळतात, जे 40+ चे खेळाडू आहेत आणि त्यांच्याही बॅट्समॅन रन्स आता भरपूर महत्वाचा असणारा. चला, दशरथ भोईर यांनी जर चौकार ठोकला तर त्यांना 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक महेंद्रजी नाईक यांच्याकडनं. षटकार लगडला तरीही 500 रुपये. गोलंदाज रुपेश तयार होतोय. भरपूर वेग, हलक्या हाताने फलंदाज बाद झालेत. कदाचित बॅट स्टंपला लागली आणि दशरथ भोईर सारखी मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना आणि आमच्या दशरथजी पाटील यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं स्मित हास्यही पाहायला मिळतं. कारण की दशरथ भोईर यांच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. आता धीरज भोईर एकटा पडला मैदानाच्या आतमध्ये, त्याला बॅटिंग चांगली करावीच लागेल. जर ती कॅच दशरथ सर पकडताय ना धीरज भोईरची, तर मित्र म्हणेन अर्धा संघ निम्मा संघ मैदानाच्या बाहेर गेला असता आणि दीपक ठाकूर यांच्यावरती जे प्रेशर आहे ते हलकस कमी झालं असतं. फलंदाज दशरथ भोईर बाद झालेत आणि टीमची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती. 21 रन स्कोर कार्ड वरती 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय गणेशजी नाईक साहेबांचं नुकतंच आगमन झालं. त्यांना आम्ही विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या DGPL मध्ये. चला, 500 रुपयाचा मानकरी ठरला रुपेश. 2 बॉल मध्ये 2 विकेट घेतले. जर या बॉलवरती विकेट घेतली तर हॅट्रिक कंप्लीट होईल आणि त्यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. स्ट्राइक वरती फलंदाज आता आपल्याला पाहायला मिळणार आहे ओलेक्स कोहली आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राइक वरती आहेत. डबलचा बॉल चेंडू हवेमध्ये आहे. हॅट्रिकची संधी मिळणार नाही कारण की हे नमाज लँड मध्ये बॉल पडेल, परंतु 500 रुपयाचा मानकरी रुपेश जरूर राहील. नो बॉल आहे, पंचांचा इशारा नो बॉलचा आणि फ्री हिट असणारा. म्हणजे या बॉल वरती कॅच जरी पकडली असली तरी फलंदाज सुरक्षित असते आणि आता इथून मोठा उलटफेर आपल्याला पाहायला मिळू शकतो कारण की फ्री हिटचा बॉल आहे आणि त्या फ्री हिटच्या बॉल वरती संधी आहे धीरज भोईर यांच्याकडे. या फ्री हिटच्या बॉल वरती तुम्ही झेलबाद होऊ शकत नाहीयेत. या फ्री हिटच्या बॉल वरती तुम्ही स्टंप किंवा LBW च्या स्वरूपामध्ये बाद होऊ शकत नाही. या फ्री हिटच्या बॉल वरती तुम्ही एकतर स्टंपिंग किंवा रनआउट. डबलचा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलेला लाजवाब गोलंदाजी रुपेश यांची पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी. त्यांना माहिती होतं, रुपेश यांना माहिती आहे का धीरज भोईर या बॉल वरती मोठा प्रहार करण्यासाठी तयार आहे. त्यांनी पाहिलं धीरज भोईर यांचा फुटवर्क, पुढे येऊन सरसवून खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन, लेंथ, टप्पा अगदी मागे पाहायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी रुपेश यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल फुल टॉस बॉल होता, अगदी सहजरित्याने खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, फक्त एक सिंगल रन. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मिस्टर 360 धीरज भोईर यांच्या माध्यमातून 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती, 24 रन स्कोर कार्ड वरती. आणि आता दीपक ठाकूर हे स्वतः कदाचित गोलंदाजी वरती येतील. रुपेश यांना गोलंदाजी दिली होती त्यावेळेस आम्हाला प्रश्नचिन्ह पडला होता की धीरज भोईर क्रीज वरती आहे तर दीपक ठाकूर गोलंदाजी का नाही करत आहे. परंतु दीपक ठाकूर यांना त्यांचा टीमचा कॉम्बिनेशन माहिती आहे. त्यांना माहिती होतं की रुपेश हा असा गोलंदाज आहे का धीरज भोईरला तो फसवू शकतो आणि त्यांनी फसवलेलं होतं. अगदी झेल जो होता तो एक्स्ट्रा कव्हरला अगदी सोपा झेल ड्रॉप केला आणि तिथून मात्र आता आपल्याला पाहायलाच मिळेल येणारे काही 12 बॉल आहेत. त्या 12 बॉल मध्ये काय बिघडतंय, काय घडतंय, जी कॅच ड्रॉप झाली ती कॅच किती महागात पडते किंवा दीपक ठाकूर हा हवी होईल धीरज भोईर याच्यावरती. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती 24. दीपक ठाकूर आयकॉन टू आयकॉन. एका बाजूला AR नाईक स्ट्रायकर्स टीमचा आयकॉन आपल्याला पाहायला मिळतो दीपक ठाकूर. दुसऱ्या बाजूला द्वैत 11 दारावे टीम कडनं धीरज भोईर. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने, काय पेस आहे, वॉट अ बॉल, वॉट अ डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू हाताळला गेला दीपक ठाकूर याच्या माध्यमातून. वेग दिसतोय या ठिकाणी दीपक ठाकूर यांचा. धीरज भोईर यांना मात्र पाहून यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन दीपक ठाकूरने खूप चांगली गोलंदाजी सुधारलेली आहे. आणखीन एक मच्छिंद्र स्मृती दाराबे टीमला हा आणखीन एक हिरा मिळाला.
डबलचा चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, दीपक ठाकूर आणखीन एक झेल ड्रॉप झालाय. स्वतः झेल वरती आले होते परंतु जो मिड ऑफचा क्षेत्ररक्षक होता त्याच्यावरती भरोसा का नाही दाखवला दीपक ठाकूरने. परंतु दीपक ठाकूरला त्याच्या स्वतःवरतीच भरोसा जास्त होता की हा झेल तो सहजरित्याने पकडू शकतो. मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचा वन ऑफ द बेस्ट फिल्डर आहे दीपक ठाकूर. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तो सातत्याने बाहेर 30 सर्कलच्या बाहेर बाउंड लाईनच्या रिजनला तो आपल्याला क्षेत्ररक्षण करताना सातत्याने दिसतो. परंतु या बॉल वरती कॅच घेणं भरपूर कठीण होतं. वेल डन मित्र म्हणेन दीपक ठाकूर, खूप चांगला प्रयत्न तुम्ही केलात. ओलेक्स कोहली आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राईक वरती आहेत, दीपक ठाकूर गोलंदाजी मार्क वरती आहेत. वाव व्हाट अ पेस, काय गोलंदाजी करतो, लाजवाब गोलंदाजी दीपक ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. हर्ष नाईक हे सध्या मात्र दीपक ठाकूर यांच्यावरती त्यांनी भरोसा दाखवला आणि हर्ष नाईक यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य जरूर असेल. त्याचं कारण आम्ही सांगू. डबलचा बॉल मात्र चेंडू हवेमध्ये आहे आणि एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या आहे सिंगलच्या सहाय्याने 26 धावा, 26 रन स्कोर कार्ड वरती. 26 धावा दाफलकावरती लागल्या. धीरज भोईरला या ओव्हर मध्ये स्ट्राईक वरती राहणं भरपूर महत्वाचं होतं कारण की दीपक ठाकूर आणि धीरज भोईर हे बॅटल खूप चांगलं रंगलं असतं. आणि मित्र म्हणेन अर्थातच AR नाईक स्ट्रायकर्स हा संघाच्या पाठीराखी तेच विचार करत असेल का धीरज भोईर या ओव्हर मध्ये स्ट्राईक वरती हवा होता कारण की या ओव्हर मध्ये आउट होण्याचे जास्तीत जास्त चान्स धीरज भोईरचे होते. शेवटच्या ओव्हर मध्ये धीरज भोईर कशा प्रकारे बॅटिंग करेल. चला हाही बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळतो, हाही बॉल मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून पूर्णपणे द्वैत 11 संघ अडचणीमध्ये सापडलाय, संकटामध्ये सापडलाय. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झाला आणि त्यामध्ये त्यांनी 2 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी केली दीपक ठाकूरने. का मी आयकॉना, का मी या टीमचा कर्णधारा, त्याचं प्रत्युत्तर देत असताना या समोरच्या टीमला आणि तमाम धाराव्याच्या चाहत्यांना. डबलचा फटका मात्र खूप चांगला पाहायला मिळतो. रन घेणार नाहीये धीरज भोईर. का षटक फेकलाय दीपक ठाकूरने ज्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. धीरज भोईरला बाद करण्यामध्ये यशस्वी झाला असता परंतु झेल त्याच्या हातातनं ड्रॉप झाला, परंतु काही हरकत नाहीये. फक्त 2 या धावसंख्येचं षटक फेकत असताना 4थं षटक कंप्लीट केलाय. 4 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर टीमची धावसंख्या 26 रन स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट मॅच साठी आम्ही 2 टीमचे कॅप्टन यांना इन्व्हाइट करतोय. एका बाजूला टीम आम्हाला पाहायला मिळेल चला तर कदाचित आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच कदाचित असेल. चला कामेश नाईक टीम कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला भावेश नाईक. बंधूंमध्ये लढत पुढची. मनोहर ग्रुप 5151 त्यांच्या विरोधामध्ये माही मिस्टी 11. 2 टीमचे कॅप्टन लगेचच आपण यायचा. चला गोलंदाजी मार्क वरती आता स्वतः संघ मला घेत आहेत. धीरज भोईर सज्ज आहे मोठ्या इनिंग साठी. पहिलाच बॉल भिरकावून दिलाय. पंचांचा इशारा काय येईल. फटका तर खूप चांगला होता आणि इट्स अ मॅक्सिमम सुरुवात झाली. हर्ष नाईक यांच्यावरती प्रतिहल्ले आता करण्यासाठी सज्ज झालाय. मिस्टर 360 धीरज भोईरच्या बॅटमधनं आलाय. हा महत्वपूर्ण फटका चेंडू सीमारेषा पार षटकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा डीप विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्ष नाईक यांच्यावरती प्रतिहल्ले लागोपाठचा दुसरा षटकार.
धीरज भोईरचा झेल किती महत्वाचा होता हे दीपक ठाकूरला आता जाणवत असेल. जो डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल सोडला धीरज भोईरचा ते आता मात्र जाणवत असेल AR नाईक स्ट्रायकर्स या टीमच्या संपूर्ण खेळाडूंना. भागेश यांच्याकडनं भागेश भोईर यांच्याकडनं टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे 38 धावा धावफलकावरती. 1000 रुपयाचा कॅश प्राइज जर विकेट घेतली महेंद्र शेठ नाईक यांच्याकडनं. चला तिसऱ्या बॉल वरती ही मोठा प्रहार पाहायला मिळतोय. हॅट्रिक षटकार धीरज भोईर यांच्या बॅटमधनं चेंडू सीमा रेषा पार. षटकार आता धावसंख्येला मात्र कलाटणी आलेली आहे. षटकार 4 बॉलवरती 4 षटकार ठोकलेले आहेत धीरज भोईरने. यावेळेसचा बॉल रोनक थोडासा ओव्हर पिच होता आणि धीरज भोईरला ओव्हर पिच बॉल मिनी हेलिकॉप्टर मध्ये कन्वर्ट केलं आणि लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर त्याला मात्र पाठवून दिलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 50 रन्स 50 धावा अर्धशतक कंप्लीट झालेला आहे द्वित 11 टीमचं. जिथे मात्र द्वित 11 संघ थोडस अडचणीमध्ये होता संकटामध्ये होता. धीरज भोईरला अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही. 5वा बॉल. चला 5 मध्ये 5 ची गरज होती परंतु इथे बॉल सीमा रेषा पार अशा अपेक्षा द्वित 11च्या पाठीराख्यांनाही होती आणि त्याचबरोबर त्यांच्या खेळाडूंनाही होती परंतु चेंडू सीमा रेषा पार. 5व्या बॉल वरती आलाय चौकार. 54 धावा धावफलकावरती. काय बॅटिंग करतोय. वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. वैयक्तिक 37 या धावसंख्येवरती धीरज भोईर खेळतोय. काय बॅटिंग केलेली आहे. डीजीपीएल चा थरार धीरज भोईरच्या बॅटमधनं रन्स पाहायला मिळतात. काय बॅटिंग करतोय. संघ संकटामध्ये होता परंतु किती काळ संकटामध्ये ठेवाल धीरज भोईरच्या टीमला. यावेळचा बॉल मात्र खूप चांगला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉल वरती मात्र 1 रन मिळेल. दीपक ठाकूर यांची अचूक थ्रो पाहायला मिळाली आणि अशा रीतीने मात्र 5 ओव्हरचा खेळ संपला आणि 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 55 आणि 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. AR नाईक स्ट्रायकर्सच्या फलंदाजांना काय बॅटिंग केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या धीरज भोईर याच्यासाठी झाल्याच पाहिजे कारण की जिथे संघ संकटामध्ये होता त्या संकटात मात्र बाहेर काढले धीरज भोईरने आणि बॅटिंग आणि आयकॉन कसा असावा तर धीरज भोईर यांच्यासारखा असावा. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. मिस्टर 360 नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक परफेक्ट ऑलराऊंडर. टॉस साठी आम्ही 2 टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतोय. कामेश नाईक भावेश नाईक हा शेवटचा कॉल असेल आपल्याला. प्लीज विनंती करतोय आपण टॉस साठी लगेचच यायचंय. मागच्या मॅच मध्ये दोन्ही संघ मात्र खूप चांगला खेळ या दोन्ही टीम्सने केला आणि ते मात्र आता दुसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. भावेश नाईक चला या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. AR स्ट्रायकर्स या टीमला थोडासा निराश आहेत परंतु जास्त प्रमाणामध्ये निराश होऊ नका. 56 धावा आहेत 5 ओव्हर मध्ये कंप्लीट करू शकता. तंजील चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. राजेश भोईर यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरुवात जर चांगली झाली तर कदाचित तुम्ही घाम फोडू शकता द्वित 11च्या खेळाडूंना. काही हरकत नाहीये. जरी 4 चौकार 4 षटकार 1 चौकार आला शेवटच्या ओव्हर मध्ये तरीही 55 धावा झालेल्या आहेत. 56 धावा या तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत आणि मेहनत करतील दुसऱ्या बाजूला द्वित 11 संघ. चला टॉस केला जाईल. महेंद्र शेठ नाईक हिराजी नाईक साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्ते नाणेफेकीचा कॉल करायचा. मी टॉस करणार आहोत. दोन्ही बंधू एका बाजूला मोठे बंधू दुसऱ्या बाजूला छोटे बंधू. एका बाजूला कामेश नाईक दुसऱ्या बाजूला भावेश नाईक. चला टॉस केला जातोय.
टेल इज अ कॉल अँड हेड. टॉस जिंकला कामेश, निर्णय का असणार आहे? क्षेत्ररक्षण. ओके, थँक्यू. जास्त प्रमाणामध्ये आम्ही प्रश्न विचारणार नाही आहोत. टॉस जिंकला या कामेश नाईक यांनी आणि त्यांनी सांगितलं मी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतो आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं मिष्टी महिरा अर्थातच भावेश नाईक यांच्या टीमला. आणि जशी मात्र मॅचला सुरुवात होईल सेकंड इनिंग मध्ये आपण आवाज ऐकणार आहात व्हॉइस ऑफ नवी मुंबई, कराबे गावाचा बुलंद आवाज, लेजेंडरी व्हॉइस दशरथ पाटील सरांचा. थँक्यू. हॅलो हॅलो, चला यार नाईक 56 धावांची गरज, 11.20. याच्यानंतर सामना तो दोन भावामध्ये द्वंद्व, जे भावेश नाईक कामेश नाईक, शेवटची मॅच असेल आजच्या दिवसातली. चला यार नाईक, तुम्हाला जिंकण्यासाठी पाहिजे 56 धावा. धीरज भोईराचा सोडलेला झेल किती महागडा होता, याचा उपद्रव इम्पॅक्ट किती परिणाम झाला, त्याने कुठल्या डबल 38 धावा, आणि ही टीम लवकर गुंडाळली गेली असती. चला पहिली जोडी, चला षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपदावर असेल, 40+ पहिलं षटक फेकेल. चला मला वाटते जोडी जाईल, वाटते राजेश भोईर येईल. चला 56 धावांची गरज, जोडी पाठवून द्या प्लीज. यार नाईक चला राजेश भोईर सलामीचा फलंदाज, 40+ एक लेजेंड खेळाडू. 56 धावांची गरज. दीपक ठाकूर खरं म्हणजे त्यानं तो झेल खरं म्हणजे मिडॉल तो प्लेअर होता, त्याला सांगायला पाहिजे घ्यायला, परंतु नंतर मात्र तो झेल ड्रॉप झाला. त्याच्यानंतर मग आल्या तब्बल 22 ते 23 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आणि पहिली जोडी मैदानामध्ये तैनात, षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपदावर राजेश, पहिला सलामीचा फलंदाज. तंजिल शेख. आणि षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपदावर खेळेल पहिला चेंडू राजेश भोईर, तंजिल शेख अशी पहिली सलामीची आरंभीची जोडी मैदानामध्ये तैनात. 56 धावांचा माग काढायचा आहे. आणि हा पहिला चेंडू पुश केलाय, चेंडू जाहीर शॉट दरम्यानला. दशरथ भोईर, धावसंख्या बिनबाद 1, 1 फलन. हो येस, आउटसाइड द स्टंप, चांगली डिलिव्हरी पिचिंग करताना संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपदावर दशरथ भोईर. संघाची धावसंख्या फक्त इनिमिन 1 आफ्टर 2 डिलिव्हरीज राजेश भोईर. आणि हा यस ऑन ड्राईव्ह, आणि हा पहिला दमदार चौकार. यस, चांगलं टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक, जबरदस्त ऑन ड्राईव्ह. संघाची धावसंख्या झाली 5 वर पहिला दमदार चौकार. प्रति षटका माग 11.20 असं हे इक्वेशन असेल, समीकरण. तर षटकार मारेल त्याला 300 रुपयाचा. यस, प्रदीप नाईक यांच्यातर्फे षटकार मारा, 300 रुपये घेऊन जा कॅश प्राईज. एव्हरी सिक्सर
यू विल गेट 300 फ्रॉम प्रदीप नाईक. हॅट्रिक षटकारांची तिकडी, सरळ 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज. खेळेल राजेश भोईर. आणि हा येस आउटसाइड स्टंप पुन्हा एकदा पहिला येस दमदार टायमिंग अप्रतिम स्क्वेअर कट. पहिला चौकार नंतर स्क्वेअर कट. क्या बात आहे राजेश भोईर, उत्कृष्ट बॅटिंग. सगळ्याचा टोटल स्कोर झाला आहे 9 वर. अजूनही मोठे बॉल बाकी आहेत 2. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर आणि हा चौका 4-4-4 परंतु सीमारेषेलगत चांगली फिल्डिंग डीप मिड विकेटला. खरं म्हणजे 2 धावा व्हायला हव्या होत्या. राजेश भोईर वाटलं की याला आरामशीर चौकार जाईल, परंतु वेगाने लॉंगॉनचा प्लेअर झेपावला. ऑलेक्स कोहली, कसलं नाव आहे रे वय. ना धड ख्रिश्चन ना धड कोळी. हो येस ग्रेट डिलिव्हरी. आणि षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात. संघाची धावसंख्या फक्त इनमिन बिन बाद 10 for none. 24 मध्ये 46, 24 मध्ये 46, 11.50. काय पाहिजे रे बा. चला बॉलिंग मार्कवर नवीन गोलंदाज प्रतीक भोईर. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर. राईट आर्म राऊंड द विकेट. येस पुन्हा एकदा आक्रमक स्ट्रोक जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. आणि फलंदाज येस येस बा खरं म्हणजे धावा व्हायला हवी होती. फक्त 1 धाव मिळते. संघाची परतावून लावलं. संघाची धाव संख्या झाली 11 वर. राजेश भोईर मात्र याची दमदार बॅटिंग. पहिला ऑन ड्राईव्ह, स्क्वेअर कट, कव्हर ड्राईव्ह अशी मुक्तपणे फलंदाजी. आणि हा गेलाय चेंडू आउटसाइड एक स्टंप्स वगैरे मारा, दिशाहीन मारा. कुठल्या प्रकारचं स्वारस्य दाखवलं नाही त्याला माहित आहे का हा चेंडू जाईल बाहेर. स्वैर मारा, दिशाहीन, सदोष, सुमार, तकलादू. धावसंख्या 12 वर. आणि हा येस पुन्हा एकदा. हो 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 खरं म्हणजे वास्तविक फलंदाज बाहेर धावला होता. चांगला मात्र प्लेसमेंट केला, चांगला थ्रो केला, अचूक फेक. टोटल स्कोर इज 13. बिनबाद 13. आता मात्र तोसा अटॅक करावा लागेल राजेश भोईर यांना. जर मोठा फटका मारायचा आहे. चेंडू गेला आहे शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट स्क्वेअर लेग यांच्यामधून. टोटल स्कोर इज 1-3. 13 वर, 14 वर, 1-4, 14. 21 मध्ये 42 पाहिजे सामना जिंकण्यासाठी. धीरज भोईर याचा सेल्स सोडला नसता तर कदाचित हा संघ 30च्या आत गुंडाळला असता. 30 ते 25.
कारण त्यानेच एकट्याने 38 धावा केल्या. आणि हा यस शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर. येस 4 रन्स. प्रॉपर स्ट्रोक्स, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह आणि या मिळते 4 धावा. और 18. आणि हा लोअर फुल टॉस पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह 4 धावा. हो 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 ग्रेट शॉट. काय टायमिंग. सलग दुसरा चौकार. पहिल्यांदा कव्हर ड्राईव्ह, त्याच्यानंतर स्ट्रेट ड्राईव्ह. काय बघूया स्टंपला साठवून गेला चेंडू. बघूया अतिशय आक्रमक स्ट्रोक्स. 19 ला पाहिजे. राजेश भोईर याची विकेट जर तुम्ही प्राप्त केलीत. भाया धनंजय पाटील यांच्याकडून येस पुन्हा एकदा पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. राहिले 18 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 32. 18 मस्ट गो. रिक्वायर 32 रन्स. भाया धनंजय पाटील राची एक ऑफर आहे. पॅडी यांचा साखरपुड्याचा अर्धा खर्च उचलला जाईल जर राजेश भाई यांना बात केलं तर. बरं आहे ना मग. यायला त्याचे उलट मजा आहे त्याची. रुपये खर्च नको व्हायला स्वतःचा. सगळं षटक संपलाय. 18 मध्ये 32 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज म्हटलं येईल बहुतेक धीरज. सुमोग. एक एक नाव आहे त्याशी एक एक सगळी कलम केली नाव आहेत बघा. आंब्याच्या झाडाला फणसाच्या झाडाला कलम करतात म्हणजे आंबे पण येतात ना फणस पण येतो. तसं तो कोण आहे दुसरा एक ओलेक्स. सगळे कलमी झाडे आणलेत. चला षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. बॉलिंग मार्क होता खरं म्हणजे आम्ही रविवारी आला होतं. आज चुकून आलो आम्ही. प्रत्येक षटकाला 300 रुपये कॅश प्राईज. प्रदीप नाईक. यस शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला गेला. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. चेंडू जाईल. हो 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 4 रन्स. नाही 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 जरा सीमा रेषेलगत. राहिले बॉल 17 आणि धावा पाहिजे 30. मोठे 2 जर फटके मारले राजेश भोई तुम्ही नक्कीच तुम्ही कमबॅक कराल. 17 मध्ये 32. हो येस आउटसाइड ॲपस्टंप. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त मारा जबरदस्त चेंडू. डॉट डिलिव्हरी. 16 मध्ये 32. 30. 16 गेंदे 30 रनों की जरूरत. अतिशय रंगतदार रोमांचक चित्त थरारक सामना. क्रुशियल मॅच फॉर बोथ टीम्स. विनर विनर अशी ही बेस्ट अगेन्स्ट बेस्ट. आणि हा येस पुन्हा एकदा पुश केला. टॅप केला चेंडू मिड ऑफला. दशरथ भोईर आणि फलंदाज बाद होईल काही गरज नाही. राजेश भोईर यांनी क्रीज सोडली. त्यांनी विकेट घेतली. आता काय करत आहे.
पहिला गडी गारत पहिला हैदरा राजेश भोईर बॅक टू द डगआउट आणि वन डाऊन द फलंदाज अमित पाटील. नवीन फलंदाज वन डाऊन द फलंदाज द न्यू बॅटर इज न्यू कमर्स अमित पाटील. 15 मध्ये 30 धावांची गरज आहे. थोडीसा आक्रमक रवैया आपले तेवर दिखवावे लागतील. मोठे फटके खेचावे लागतील. बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म ऑफ द विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त चेंडू आणि चेंडू फलेमध्ये कुठल्या प्रकारचा मितकूट जमत नाही. डॉट बॉल. 14 मध्ये 30. गेंदे बचे 14. जीतने के लिए चाहिए 30 रनों की आवश्यकता है. इट इज रिक्वायर्ड. राईट आर्म हो द विकेट तयार. आणि हा यस अकरा लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू जाईल डी झोन मध्ये जाईल. जाहीर घोषित निर्धार 1 धावेचा इशारा. 1 धाव मलते उर्वरित राहिले 13 बॉल आणि धावा पाहिजे 29. 13 चेंडू 29 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी शेवटचा चेंडू इन दी थर्ड ओव्हर. आणि हा यस पुन्हा हाफ ट्रॅकर सॉफ्ट डिसमिसल आणि फलंदाज बाद होईल. दुसऱ्या फेकेचं बदन आणि राहिले 12 बॉल धावा पाहिजे 29. म्हणजे प्रति षटका माग 14.5 धावांचं इक्वेशन. 14.50. यस दीपक ठाकूर नवीन फलंदाज. आणि हा यस पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न. आणि हा जाईल नोमॅन्स लँड मध्ये. जोरदार अपेर रनिंग बिटवीन द उत्तम आहे. बघूया 11 चेंडू मध्ये पाहिजे तब्बल 27 धावांची गरज. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाज धीरज भोईर. षटक क्रमांक 4 प्रगतीपदावर. एकीकडे दीपक ठाकूर दुसरीकडे धीरज भोईर. असं हे द्वंद्व अशी हे तुल्यबल लढत. चला 11 मध्ये पाहिजे 27. 1-1-27. हो लेफ्ट आर्म होते विकेट. पुन्हा द ग्रेट डिलिव्हरी. चांगला चेंडू चांगलं कमबॅक. जबरदस्त पुनरागमन फ्रॉम मिस्टर धीरज भोईर. काय बॉलिंग अटॅक. भन्नाट मारा सुसाट मारा बेछूट मारा. 10 बॉल मध्ये पाहिजे 27. गेंदे बची है 10. 27 रनों की जरूरत. हो यस ब्लाइंड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. नऊ चेंडू आणि 26 धावांची गरज. चला 9 चेंडू 27 धावांची गरज. धीरज भोईर. 8 चेंडू 27 धावांची गरज. धीरज भोईर तयार. 8-26. बॉलिंग मार्क तयार. 2 बॉल्स टू गो. हो लेफ्ट आर्म मध्ये विकेट. पुन्हा एकदा दिशा चांगली आहे. उजव्या इष्टीच्या बाहेरून गेलाय चेंडू. असं वाटलं होतं की थोडासा स्वैर असेल. आणि 7 मध्ये पाहिजे 26. आणि हा यस विथ कॉपी स्टाईल स्ट्रोक्स आणि मिळते 4 धावा. अतिशय रमणीय फटका. लावण्य सुंदर
4 धावांनी संघाची धावसंख्येने जिंकण्यासाठी म्हणजे 22 धावा, उर्वरित 6 बॉल. अंतिम निर्णायक षटक. 6 गेंदे 22 रनों की जरूरत. यस, ओलेक्स. नाही वाटते पहिला DTPL म्हणते कधी ते बघितलं नाही त्याला ना, काही नाही मागे होता. अच्छा. प्रत्येक प्रेमीला नाव चेंज होईल. पुढच्या वर्षी भलतंच असेल, दुसरा कलम करण्यात येईल. यावेळी आंबा फणस आहे, पुढच्या वर्षी चिकुळा नारळ. चला, शेवटचं निर्णायक षटक. 6 मध्ये 22 धावांची गरज आहे. 2 मोठे हिट मॅच जिंकून देतील का याचं उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू हवेमध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. ओ, झेल ड्रॉप. यस, दमदार गोलंदाजी. वास्तविक विकेट भेटली असती परंतु ड्रॉप झालाय झेल. बॉल राहिले 5, धावा पाहिजे 21. नाही 21 पाहिजे ना रे, एकच धाव झाली ना आता. 5 मध्ये 20, 20 रन्स. राईट आर्म मध्ये विकेट. यस, मोठा फटका खेचायचा आहे. चांगली फिल्डिंग, थेट फेक. 4 मध्ये 19, 4 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 19 रन्स. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. पहिल्या चेंडू विकेट प्राप्त केली असती. 4-19. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. बरोबर आहे ना, मगाशी 2 झाले ना, आता 2 ना. धाव संख्या 37. फुलटॉस फ्लिक केलाय. यस, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि 3 मध्ये पाहिजे तब्बल. 18 मध्ये 3ही 6 आले तरच तुम्ही मॅच जिंकू शकाल. 3 मध्ये 18 धावांची गरज. बॉलिंग मार्ग वर तयार. आणि हा यस वाटतंय आपला 4 धावा आणि पाहिजे जिंकण्यासाठी तब्बल 14 धावांची गरज. बॉल राहिले 2. एखादा चेंडू जर व्हाईट गेला लगातार 2-3 तर पुन्हा चान्स आहे. पण हा चेंडू जर गेला डॉट, त्याच्यानं मध्ये चित्र स्पष्ट होईल. दमदार विजय प्रस्थापित करतील. चेंडू डिपेश पॉइंटला मिळेल फक्त 1 धाव. फक्त औपचारिकता, फॉर्मॅलिटीज लेफ्ट. बघा, धीरज भोईर सोडलेला झेल तुम्हाला हा घरामध्ये पराभवास कारणीभूत ठरलेला आहे. त्याचा झेल ड्रॉप केला. चला, मॅच फिनिश. आणि सामन्याचा हिरो अर्थातच धीरज भोईर, ज्याने 38 धावांची अतिशय वादळी, विस्फोटक, घातक, धोकादायक फलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या चित केली. आणि त्यांचा हा दुसरा दमदार विजय म्हणजे त्यांचे अस्तित्व जबरदस्त टेकून विजयाची घोडदौड. त्यांनी तब्बल झाल्या 2 मॅच 2 विजय. चला,